नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2025चा खरीप हंगामाचा तुम्ही भरला असेलच, तर त्या खरीप हंगामाच्या पीक विम्याविषयी अपडेट आलेले आहे. तर पीक विमा मदतीसाठी फेब्रुवारी उजाडणार आहे, अशी अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर म्हणजेच फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता आहे पीक विमा. तर त्याविषयी सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिस टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून खरीप पीक विम्याची सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या की राज्यात 75,000 पैकी 64,000 म्हणजेच पीक विमा कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत. आणि त्यात खरीप पीक विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीत नुकसानीपोटी देण्यात येणारी मदत आता फेब्रुवारीतच मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या तरी जानेवारी आहे, म्हणजेच कंप्लीट अजून 2 महिने जास्तीत जास्त तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे खरीप पीक विमा मिळवण्यासाठी. तर त्यात पाहणार आहोत की आपण 75,000 पैकी 64,000 पीक कापणी प्रयोग हे पूर्ण झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की ह्या वर्षी पीक कापणी प्रयोगावरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर त्यातून सरासरी उत्पादन रिमोट सेन्सिंगद्वारे तुम्हाला म्हणजेच पाहणी होणार आहे आणि त्यानुसार भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे सरसकट 17,500 प्रति हेक्टरी जे सरकारनं जाहीर केलेले आहे ते आश्वासन पूर्ण होणार नाही, अशी शक्यता आहे. आणि पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग हा महत्त्वाचा निकष होता. परंतु आता यापूर्वी 2 वर्षे या योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. आता यंदा पीक कापणी प्रयोगावरच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. राज्यात आतापर्यंत 64,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत आणि अशी केंद्र सरकारच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. तर त्यानुसार आणि पीक कापणी प्रयोग आणि रिमोट सेन्सिंगद्वारे जे हैदराबाद जी संस्थेकडून रिमोट सेन्सिंगद्वारे पण माहिती घेण्यात येणार आहे, असं स्पष्ट उल्लेख देण्यात आलेला आहे. तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर प्रयोग अजूनही सुरू आहेत. तर त्यात तूर पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत. अनेक ठिकाणी दोन्ही पिके शेतामध्ये उत्पादनक्षम असल्याने तेथे पीक कापणी प्रयोगांना उशीर होणार आहे. जोपर्यंत तुरीचं उत्पादन निघत नाही, म्हणजेच की पीक कापणी होत नाही, तोपर्यंत किमान तुम्हाला फेब्रुवारी मार्च ही सुद्धा उजाडू शकतो. तर या दोन्ही पिकांसाठी अजूनही सुमारे जवळजवळ 9,000 पीक कापणी प्रयोग झालेले नाहीत आणि यासाठी किमान 1 महिना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर खरीप 2025चा सोयाबीन आणि तुरीचा तुम्हाला जो खरीप हंगामाचा पीक विमा मिळू शकेल. तर अशी ही अपडेट होती शेतकरी मित्रांनो. तर दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.